नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबईत मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. कविता, वक्तृत्व, चित्रलेखन, नृत्य आणि गायन यासारख्या स्पर्धात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान जिवंत ठेवला. नगरसेवक प्रशांत पाटील यांनी मराठी शाळांची घटती संख्या आणि समाजाने मराठीला पाठबळ देण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. विजेत्या स्पर्धकांना पुस्तकं भेट देऊन गौरविण्यात आलं. साई दत्त मित्रमंडळ या मित्रमंडळाच्या वतीनं मराठी राज्यभाषाच्या निमित्तानं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला खास उपस्थिती दर्शवताना नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक पाटील सर आहेत. त्यांच्याशी बोलूयात. सर, काय सांगणार आहात? आज मराठी राज्यभाषाच्या या कार्यक्रमात आपण उपस्थित राहिलेला आहात. काय सांगणार आहात? एकूणच मराठी राज्यभाषा जे 42 राज्य म्हणजे भाषा आहेत, मैलावरती भाषा हे वेगवेगळे बदलत असतात. आज कुठेतरी जे भाषा आहेत ते कमी पडत आहेत असं वाटतंय का? काय सांगणार? अजिबात आम्हाला वाटत नाही का मराठी भाषा कुठेतरी कमी पडते. मराठी भाषा ही 2 किलोमीटरला 3 किलोमीटरला बदलत जाते, पण तिला सुद्धा आम्ही मराठीच बोलतो. ती आगरी असेल, कोली असेल, वराडी असेल, अशा स्वरूपामध्ये मराठी भाषा बोलली जाते. पण आज कॉन्व्हेंटचं जे युग आलेलं आहे, कॉन्व्हेंट शाळेमध्ये जे मुलं पाठवतात त्यांच्या मुलं मराठी बोलण्याचं, घरी बोलण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्या मुलांना मराठीची आवड लागण्यासाठी हा जो उपक्रम HD बॉईज म्हणजे HD बॉईज या मित्रमंडळाने घेतलेला आहे, हा उपक्रम अत्यंत चांगला आहे आणि लहान थोरांना हा उपक्रम आवडलेला आहे. यामध्ये त्यांनी पुस्तक वाचन स्पर्धा, लेखन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येकाने इथल्या स्थानिक लोकांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. असे कार्यक्रम घनसोली क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी झाले पाहिजे आणि मुलांना मराठीची आवड लागली पाहिजे. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा, आज मी बघितलं आज टीव्हीला, त्यांनी सुद्धा मराठी भाषा ही पहिलीपासून 12वी पर्यंत सक्तीची केलेली आहे आणि आज त्यांनी चांगला जे केलेलं आहे ते चांगलं केलेलं आहे. त्यामुळे आपली मराठी संस्कृती जोपासली जाईल आणि मराठी बाणा जोपासली जाईल. धन्यवाद. आज सर, कुठेतरी जे महाराष्ट्रामधले अनेक जे सरकारी शाळा आहेत ते बंद होताना पाहायला मिळतंय. मग मराठी भाषा हे जर टिकवायचं असेल तर मराठी शाळा हे सुद्धा टिकवणं तितकेच गरजेचं. काय वाटतं सर? आज महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये 2700 शाळा बंद पडल्या आहेत. कारण बंद पडल्या आहेत हे शैक्षणिक क्षेत्रातील मोठमोठ्या दिग्गज जे कॉन्व्हेंट स्कूल आहेत या लोकांनी एक मोनोपॉली केलेली आहे. त्यामुळं आपली जी लोक आहेत ती त्यांच्या भूलथापांना बली पडून त्यामागे धावत आहेत. आज देशामध्ये पंतप्रधान मोदी असतील, त्यांनी बाहेर जे इंटरनॅशनल लेवलला बाहेरचं जे कंपन्या असतील ते आपल्या देशामध्ये येऊ घातलेले आहेत. तर आपण काय इंग्लिश शिकून बाहेर जा. आज मोदी असतील, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, या लोकांनी देशामध्ये उद्योगधंदे आणण्याचं काम चालू केलेलं आहे. तर आपल्या युवा पिढीला इंग्लिश न शिकता मराठीमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग करून किंवा दुसरे विषय घेऊन आपल्या इथे नोकऱ्या सुद्धा भेटू शकतील आणि मराठीमध्ये काम करू शकतील. खूप खूप धन्यवाद. तर हे होते प्रशांत पाटील, जे नगरसेवक आहेत. एकंदरीत मराठी राज्यभाषेनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालाय. कॅमेरामॅन संदीप साहेब, विशाल टोंगे, आवाज इंडिया टीव्ही, नवी मुंबई. तुर्तास वेळ झाली. येथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.